लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 5 मार्च गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमचे फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्या जिल्ह्यांची यादी, त्या बँकांची यादी आणि त्या तालुक्यांची आणि गावांची यादी सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल किंवा अर्धवट राहिलेली असेल किंवा तुम्ही केवायसी केलेली नसेल, तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होईल आणि ज्यांच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचे 1500 रुपये आलेले नसतील तर त्यांची सुद्धा जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेचे मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला होता। परंतु फेब्रुवारी महिना अख्खा संपून गेला तरी पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी लाडकी बहिणींनो तुम्ही नाराज झालेला होता। तर तुमची नाराजी दूर करण्यासाठी आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये काटाकाट मागील महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी विस्तार सुद्धा होतच आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहत आहोत। जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची काही कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। आज या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले, उद्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवतील, परवा दिवशी या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवतील। परंतु लाडक्या बहिणींना अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये काटाकाट 1500 रुपयांचा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण सविस्तर पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाच्या नियमांमध्ये, महत्त्वाच्या पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे। अन्यथा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण सविस्तर पाहणारच आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडकी बहिणी गरजू असतील त्या सर्वांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी यासोबत तालुक्यांची आणि गावांची यादी सविस्तर पाहत आहोत। परंतु या याद्या पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेले होते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता ही केवायसी का करायला सांगितलेले होते तर त्याचं कारण म्हणजे काय तर बघा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी आणि लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये हप्ते पैसे सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसीची प्रक्रिया राबवण्यात येत होते। आता या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये भरपूर महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। भरपूर महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे। विचार करायला गेला तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते। परंतु कालांतराने भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले, भरपूर बहिणींना योजनेमधून वगळण्यात आलेलं होतं। तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे अर्ज सरकारच्या माध्यमातून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्यांना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेले आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्हाला रिजेक्टेड म्हणून म्हणजेच अपात्र म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, ज्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% पैसे जमवत आहेत आणि त्यांची 100 आणि 101% भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। कारण तुम्ही जर महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर नियमावली वाचून दाखवत आहे, यासोबत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता सुद्धा वाचून दाखवत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना जे पण काही नियम आहे तर ते नियम सुद्धा आपण सविस्तर पाहत आहोत। बघा लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत आलेला आहे। परंतु विचार करायला गेला तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये न आल्यामुळे आता लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना उशिरा पैसे येत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज सुद्धा होतच होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो यापुढे उशीर होणार नाही, तुम्हाला नाराज व्हायचं कारण सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे विस्तार होतील। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या। परंतु सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होत आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण नियम, पात्रता, अटी शर्ती सविस्तर पाहत आहोत। जर तुम्हाला नियम, अटी शर्ती आणि पात्रता समजल्या तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याची माहिती सुद्धा लगेच सांगतो। यासोबत लाडक्या
बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर याची आपण संपूर्ण जिल्ह्यांची यादी सुद्धा सविस्तर वाचून दाखवत आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण नियम, अटी, शर्ती आणि पात्रता सविस्तर सांगत आहोत. परंतु नियम, अटी आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण पाहून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होत आहेत. जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वेळेवरती पैसे विस्तांतर करू आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात. हे सरकारच्या माध्यमातून वेळेवरती पैसे प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट वाटप केले जात आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला हप्ता सोडला जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहत आहोत. यासोबत तालुक्यांची यादी आणि गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना, या याद्या पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असेल तर त्यांना पैसे मिळत राहतील. परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसेल, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसेल तर त्यांना पैसे मिळत राहणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर सविस्तर पाहणार आहोत. यासोबत कोणत्या बहिणींना पैसे मिळत राहतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळत राहणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर पाहणारच आहोत. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेले होते. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी फक्त पात्र महिलांच्याच खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर याच्यामध्ये केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना ही केवायसी आणण्याचं प्रमुख कारण म्हणजे या योजनेमध्ये 4 चाकी गाडी असणाऱ्या बहिणींनी अर्ज केलेले होते. या योजनेमध्ये उत्पन्न जास्त असणाऱ्या बहिणींनी अर्ज केलेले होते. ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नव्हत्या त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते. घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला होत्या त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे होते त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते. म्हणजे सांगायचं झालं तर अपात्र बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले होते. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नव्हत्या तर त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते आणि ते सुद्धा पैसे मिळवत होते. तर अशा बहिणींचा लाभ बंद करायचा होता. त्यामुळेच केवायसीची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. विचार करायला गेला तर 31 डिसेंबर 2025 ही केवायसीची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होती. परंतु 31 डिसेंबरपर्यंत भरपूर बहिणींची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता 31 मार्चपर्यंत केवायसीची तारीख वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी केलेले असेल, ज्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपये आणि आता फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे या ठिकाणी विस्तांतर सुद्धा होणार आहे. विचार करायला गेला तर सर्व बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपत आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर सांगत आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची
महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड हे अपडेट केलेलं आहे का हे तपासायचं आहे. त्या आधार कार्डवरील फोटो असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, तुमचं नाव असेल, पत्ता असेल, तर या सर्व गोष्टी दुरुस्ती करायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं काम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का आणि ती KYC सक्सेसफुल झालेली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. आणि त्याच्या पुढचं काम म्हणजे बघा लाडकी बहिणींनो, तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते तिसरं काम म्हणजे लाडक्या बहिणी पात्र आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची कामे होते. आता एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही वेळेवरती पैसे हस्तांतर करू आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता सोडू. विचार करायला गेला तर मागच्या काही दिवसांपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता हा जमा होत आलेला आहे. परंतु मागच्या 1 महिन्यापासून भरपूर लाडक्या बहिणींनी तक्रारी दिलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. मग आम्ही काय करायचं? तर बघा लाडक्या बहिणींना, सर्व्हर प्रॉब्लेममुळे, तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यासाठी अडचण येत होत्या, अडथळा येत होते. परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला पैसे येण्यासाठी कोणती अडथळे निर्माण होणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत सुद्धा राहणार आहेत. तर आता आपण एकंदरीत जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, तालुक्यांची, गावांची यादी तर पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. हे नियम आणि पात्रता आपण सविस्तर सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना, पहिला नियम म्हणजे बघा, तुमचे वय या ठिकाणी 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुमचे वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये कशामुळे असायला पाहिजे? तर बघा, ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे तर त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत असतो. परंतु ज्यांचं वय 65 वर्षांच्या आतमध्ये आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. यानंतर लाडकी बहिणींना, दुसरा नियम म्हणजे बघा, दुसरा नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत. जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील. तिसरा नियम म्हणजे बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न हे वाढलेले नसायला पाहिजे. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे. यानंतर लाडक्या बहिणींना, तिसरा महत्त्वाचा नियम, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहात तर तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन नसायला पाहिजे. तर बघा, असे महत्त्वाचे नियम आहेत. जर तुम्ही अशा महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील. परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळत राहणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, असे महत्त्वाचे नियम होते, अशा महत्त्वाच्या पात्रता होत्या, अटी शर्ती होत्या. तर आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत. ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्यांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, त्यांच्या खात्यामध्ये पैसे 100 आणि 101% हस्तांतर होतील. आता बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, बीड असेल, गडचिरोली असेल, यासोबत धाराशिव असेल, नांदेड असेल, नंदुरबार असेल, हिंगोली असेल, भंडारा, गोंदिया असे आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आणि आपल्या राज्यामध्ये सरकारी, सहकारी म्हणजेच याच्यामध्ये पोस्ट बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी
राष्ट्रवादी अशा सर्व बँका आहेत. तर सर्व बँकेमध्ये पैसे येतील आणि सर्व जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता जमा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च रोजी बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. जानेवारी हप्ता जमा झालेला आहे. लवकरच फेब्रुवारी हप्ता येईल. तोपर्यंत महत्त्वाची कामे करून ठेवा.